नमस्कार. आजचा लक्षवेधीचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने वर्षभर कार्यक्रम होणार आहेत. हे कार्यक्रम भाजपही घेणार आहे, हा कार्यक्रम काँग्रेस पक्षही घेणार आहे. काँग्रेस पक्षाला 125 वर्ष म्हणजे 100पेक्षा जास्त वर्ष झालेली आहे स्थापन होऊन. डॉक्टर आंबेडकरांचं नाव त्यांनी जेव्हा आंबेडकर म्हणजे 1947 नंतर त्यांनी आपल्या पक्षासाठी वापरण्याचा प्रयत्न सुरू केला होता. काँग्रेसमधील काही नेते आंबेडकरांच्या विरोधात होते. नंतर मात्र अलीकडच्या काळात काँग्रेसने शाहू फुले आंबेडकर अशा प्रकारच्या यांच्या विचारांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू केला. एक परिस्थिती अशी होती की काँग्रेस आंबेडकरांच्या विरोधात होती, नंतर मात्र काँग्रेस ही आंबेडकरांच्या विचाराच्या बाजूने झाली की काय अशा प्रकारचं चित्र नेहमी दिसू लागलं. दुसरीकडे भाजपने सुद्धा आता वर्षभरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वापर करण्याचा किंवा त्यांचे विचार हे पक्षाला अस्पृश्य नाही आहेत अशा प्रकारचं वर्तन दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मी चर्चा करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा विचार कुणाचा आहे, नेमका भाजपचा आहे की काँग्रेस पक्षाचा आहे की अन्य कुणाचा आहे, या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते, तरुण प्रवक्ते केशव उपाध्याय या चर्चेत असतील. राजेंद्र गवई रिपब्लिकन पक्षाचे नेते या चर्चेत सहभागी होत आहेत. रत्नाकर महाजन ज्येष्ठ प्रवक्ते नेते काँग्रेस पक्षाचे या चर्चेत सहभागी होत आहेत. संजय सोनवणी ज्येष्ठ अभ्यासक या चर्चेत सहभागी होत आहेत. नेमका समता आणि समरसता याचा अर्थ काय, समरसता हा शब्द वापरून भाजप काय दाखवू इच्छित आहे, समता या शब्दाचा काय अर्थ अपेक्षित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना, घटनेमध्ये समता या शब्दाचा काय अर्थ आहे, आणि वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने 200 रॅली काढून डॉक्टर आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामागचं राजकारण काय, गणित काय, त्याचे अर्थ काय, हा शोध घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. या सर्वांशी चर्चा करण्याच्या आधी मी एक छोटा रिपोर्ट आपण पाहूया. काँग्रेसवाल्यांना हवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता भाजपवाल्यांनाही बाबासाहेबांचा पुळका. संघाच्या नियतकालिकात आंबेडकरांवर 200 पानं खर्ची. का हवेत भाजपला बाबासाहेब? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त भाजप त्यांची घरवापसी करू पाहते की काय असा संशय निर्माण होतोय. काँग्रेसनं मध्य प्रदेशात मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं पाहताच भाजपनंही अशाच एका कार्यक्रमाची आखणी केली आहे. आता काँग्रेसची कॉपी केली असा आरोप होऊ नये यासाठी सामाजिक समरसता या गोंडस नावाचा आसरा घेण्यात आलाय. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठमोठ्या रॅलीचं आयोजन करण्याचं ठरतंय. अर्थात त्या दोन्ही राज्यात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुका आणि तिथला दलित मतदार हे प्रमुख कारण आहे, हेही स्पष्टच आहे. त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित नेत्यांसमवेत व्यासपीठावर दिसतील. भाजप सरकारच्या यशाचे गोडवे घालण्यासाठी 200 रॅलींचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यात किमान 20 रॅली या सामाजिक समरसतेच्या असणार आहेत. थोडक्यात दलित आणि बहुजनांची मतं भाजपच्या पारड्यात पडावीत यासाठी हे सगळं सुरू आहे. कधी काळी मंडल विरुद्ध कमंडल असा उभा वाद निर्माण करणाऱ्या भाजपनं आता सामाजिक समरसतेच्या नावाखाली डॉक्टर आंबेडकरांचा उदो करणं हे त्यांची बदललेली भूमिका समजायची की फक्त एकगठ्ठा मतांसाठी सुरू असलेली धावपळ हे न समजण्या इतकी जनता दुधखुळी आहे का? एवढं करूनही बहुजन जनता भाजपला आपलं मानेल का? त्यांच्या पारड्यात मतांचं दान टाकेल का? विनोद राठोडसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली. आपण हा छोटा रिपोर्ट पाहिलेला. एकूणच कशा प्रकारे भाजपची रणनीती किंवा भाजप पुढे काय करू इच्छित आहे त्याच्यातून हे स्पष्ट झालेलं आहे. केशव उपाध्याय यांना यांच्याकडे मी जातो. केशवजी, 200 रॅली भाजपकडून काढण्यात येणार आहेत आणि सामाजिक समरसता या शब्दावर भर देण्याचा प्रयत्न संघाकडून किंवा भाजपकडून होतोय. नेमकं लोकांना कळलं पाहिजे की काय समता ही महत्त्वाची आहे की समरसता ही महत्त्वाची आहे? विलास, मगापासून मी मगाशी तुमच्या या सगळ्या चर्चेचं आत्ताचं एक तुम्ही जे क्लिपिंग टाकलं होतं, चर्चेचं हेडिंग दिलं होतं आंबेडकर कुणाचे, तेही मी बघितलं. आणि त्याच्यानंतर हा रिपोर्ट मी ऐकत होतो, कारण मी इथे पाहू शकत नाही पण मी हा रिपोर्ट सगळं ऐकत होतो. त्यातल्या काही 2-3 मुद्द्यांबाबत मला खरंच सांगितलं पाहिजे की अचानक सामाजिक समरसता शब्द काढला आहे की आंबेडकर कुणाचे.
एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून किंवा या देशाचा नागरिक म्हणून पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करतो की आंबेडकर हे कुठल्या एका व्यक्तीचे नाहीत, हे विलास आठवलेचे नाहीत, हे केशव उपाध्यायचे नाहीत, या देशातल्या प्रत्येक नागरिकाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं. या चर्चेत सहभागी होणार त्यांचे तेही या मताशी सहमत असतील. ते कुठल्या एका विशिष्ट गटाचे, एका तटाचे किंवा एका विचारांचे पुरते त्यांना मर्यादित ठेवून आपल्याला चालणार नाही. आपण त्याच्यावर अन्याय करता कामा नये. या आपल्या सर्वांचेच ते आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं पहिलं की आंबेडकर कुणाचे या प्रश्नाचं उत्तर हे कुणात म्हणजे अशा आपण तशी उत्तर देताही बरोबर नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सामाजिक समरसता काहीतरी आत्ता शोध लावला भारतीय जनता पार्टीने आणि याच्यापूर्वी काही नव्हतंच आणि मतांच्या राजकारणासाठी केलेलं आहे. मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीला सर्व समाजातल्या सर्व घटकांची आणि अगदी स्पेसिफिकली खरं म्हणजे त्या चर्चेत मला जायचं नाही, पण तरीही आपण तो स्पेसिफिक प्रश्न उपस्थित केला आहे म्हणून सांगतो की जे काही आपल्याला आता म्हणणं आहे की बहुजन आणि इतर समाजाची मतं भाजपला मिळतात की नाही, तर ती ऑलरेडी मिळत आलेली आहेत, मिळत आहेत. आणि म्हणूनच जर केंद्रात असो राज्यात असो भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आलंय. आणि सामाजिक समरसता हा जो शब्दप्रयोग आहे हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं आजचा नाही किंवा राष्ट्र ज्या संघाचा उल्लेख तुम्ही केलात त्या संघामध्ये सुद्धा हा आजचा किंवा कालचा उल्लेख नाही. गेल्या अनेक वर्षांपासून संघाच्या मध्ये सुद्धा समरसता हा शब्द वापरला जातो. त्यामुळे अशा पद्धतीनं आजच आम्हाला काहीतरी सुचलं आणि काँग्रेसने काहीतरी केलं म्हणून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे असं मुळातच अजिबात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती आमची निष्ठा आहे, त्यांचे विचार आम्ही मानतो आणि म्हणूनच त्याच्यामध्ये एक माझं पूर्ण होऊ द्या. आणि म्हणूनच त्यातले अनेक विषय आम्ही त्यावेळी आणलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काँग्रेस राष्ट्राच्या अनेक वर्ष रखडलेला हिंदू मिल सारखा प्रश्न मागे आपण चर्चा केली आहे, तो या सरकारच्या काळामध्ये सुटला. त्यातनं ती तत्परता दिसून येते. त्यामुळे आम्हाला फक्त आंबेडकर काँग्रेससारखे फक्त नावापुरते वापरायचे नाहीत किंवा काँग्रेसने ज्या पद्धतीने आंबेडकरांना पराभूत केलं जाऊन निवडणुकीमध्ये तसंही आम्हाला करायचं नाही. आमच्या दृष्टीनं हा विचार श्रद्धेचा विषय, आमच्या राजकारण करायचं नाही हे गेलोच नाही, पण यापूर्वी सांगितलेलं आता. ठीक आहे केशव, मी येतो तुमच्याकडे, पण आमचे दिल्लीचे प्रतिनिधी विनोद या चर्चेत सहभागी होतात. विनोद, काय आहे म्हणजे भाजपने काय घोषणा केली आहे, भाजप काय करताना पाहायला मिळते, दिल्लीतलं राजकारण काय म्हणतंय आणि दुसरीकडे काँग्रेस काय करते? खरं तर असं सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचं म्हणजे एनडीए सरकारचं 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि यामध्ये सामाजिक समरसता जपण्याचं काम एनडीए सरकार करणारा असा आदेश संघाकडून आला असल्याची माहिती आहे. आपल्याला माहिती असेल की गेल्या 2-3 दिवसानंतर म्हणजे अनेक भारतीय जनता पक्षांचे वरिष्ठ नेते म्हणजे गडकरी सह अनेक मनोहर पर्रिकर असेल, त्यामध्ये राजनाथ सिंग असेल, यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी आणि संघामध्ये जाऊन त्यांनी याबाबत चर्चा केली आणि भारतीय जनता पक्ष सामाजिक समरसता जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं सर एक महत्वाचं आहे की एनडीए सरकारने 1 वर्ष पूर्ण केलं, त्यामध्ये घरवापसी आणि अनेक ख्रिश्चन मिशनरी शाळेवर होणारे हल्ले काय करणार विनोद, मला तुझ्याकडून हे हवं आहे की भाजपचं प्लॅन काय आहे, म्हणजे काय 200 रॅलीज, 1 रॅली, त्याच्यातून समरसता, समता हा शब्द नाहीये, समरसता काय आहे म्हणजे नेमकं भारतीय जनता पक्षाने आता 1 वर्ष पूर्ण झालं तर 200 रॅल्यांचं नियोजन केलं आहे. त्यामध्ये जवळपास किमान 20 रॅल्या या सामाजिक समरसतेच्या अंतर्गत करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष असणार आहे. यामध्ये 2-3 राज्यांचे येणारे निवडणूक त्यामध्ये टार्गेट केले आहे. यामध्ये खास करून आता होणारे पंजाब, त्यानंतर बिहार, त्यानंतर उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये दलित आणि बहुजनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला व्हावा. चला ठीक आहे विनोद, आणि काँग्रेस काय करते? 125 वर्ष पूर्ण आली, काय करते काँग्रेस? खरं तर काँग्रेस पक्षाने आता भारतीय जनता पक्षापेक्षाही 2 पावले पुढे टाकले आहे. थेट बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वर्षाची जी पुण्यतिथी आहे तो मनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला आणि अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेतली आणि त्यामध्ये वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125 वर्षाची पुण्यतिथी आहे तो साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी राहुल गांधी उद्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि मध्य प्रदेशमध्ये ठीक आहे विनोद, अगदी थोडक्यात तुमच्याकडून माहिती घेतली. जे नामवंत या चर्चेत सहभागी आहेत त्यांना थोडंसं माहिती पाहिजे म्हणून मी जातो राजेंद्र गवई यांचे. गवई साहेब, तुम्ही काँग्रेसबरोबर होतात, काँग्रेसचं ठीक आहे, पण भाजपचं मला हे सांगा की समरसता आणि समता या शब्दात काही फरक आहे काय वाटतं तुम्हाला? सर्वात पहिले तर हा मुद्दा घेण्यापूर्वी केशवजींनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी मी सहमत आहे. बाबासाहेब हे कोणाचे नाही आहेत. बाबासाहेबांसाठी जर बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी
जर काँग्रेस प्रयत्न करत असेल किंवा रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करत असेल किंवा भारतीय जनता पार्टी करत असेल तर त्यात काय वाईट काय, वावगं काय? आज ही सामाजिक समरसता भाजपने, आज मी म्हणजे काय, मी भाजपच्या बाजूने बोलतो असं वाटावं नाही, मी काय दिशा बदलणार नाही. बाजूने बोला, माझ्या शो मध्ये कुणी कुणाच्या बाजूने बोलू शकतं, माझं काही रोकठोक नाही. मी स्वबळावरती आहे, आजही स्वबळावरती राहणार. परंतु याच्यापूर्वी इंदू मिलची जमीन ही भाजपने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली. लंडनमधील बाबासाहेब आंबेडकर जे ते राहत होते ते घर सुद्धा आज भारत सरकारने घेऊन तिथे सुद्धा स्मारक बनवण्याचा निर्णय झाला. राजेंद्र गवई, माझा मुद्दा असा आहे की समता हे महत्वाचं की सामाजिक समरसता हे महत्वाचं आहे. कारण समता हा शब्द जो आहे या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याच्यामध्ये समता हा शब्द आहे. आता सामाजिक समरसता जो शब्द आहे तो भाजप पुढे नेत आहे, तर याविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, समता हा शब्द आलेलाच आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं की सगळे समान, त्याच्यामध्ये हा समता हा शब्द आलेलाच आहे. त्याच्यामध्ये मी फारसं खोलात जाणार नाही, परंतु एवढं स्पष्ट म्हणेल की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर कोणी नेत असेल आणि ज्यांची सत्ता 4 वर्ष होती, मग ते समतेतून असेल किंवा समरसतेतून असेल, असं समता हा शब्द आलेलाच आहे. त्याच्यात मी जास्त केशवजी थांबा. हा केशव थांबा जरा, मला आता इतरांकडे गेलं पाहिजे. संजय सोनवणे, काय वाटतं तुम्हाला? समता या शब्दाचा अर्थ काय आणि समरसता या शब्दाचा अर्थ काय? लोकांना कळलं पाहिजे की काय भाजपवाले समरसता घेऊन जात आहेत, समता ही काँग्रेसवाले घेऊन जातात, नेमकं काय करायचं कोणाला? आता खरं म्हणजे आपण घटनेवरच जास्त विश्वास ठेवला पाहिजे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस घटनेमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे शब्द विशेष करून वापरले, त्याचा अर्थ समजावून घ्यायला पाहिजे. संघाला मात्र पहिल्यापासून समरसता हा शब्द प्रिय आहे. किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल की समरसता म्हटलं की संघच आठवतो आणि समरसता शब्दाचा अर्थ असा होतो की एकमेकांमध्ये मिसळून जाणे, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व त्यामध्ये अभिप्रेत नाही. म्हणजे थोडक्यात एक प्रकारची हुकुमशाही आणि सर्वांनी स्वतंत्र अस्तित्व न ठेवता मिसळून जायचं. पण समतेमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व जपण्याचा अधिकार आहे आणि स्वतंत्र अस्तित्व जपून समतेच्या पायावर एकमेकांशी संवाद असेल, वैचारिक मतभेद असतील, व्यक्त करण्याचा अधिकार आहे. संघाला मुळात मतभेद मान्यच नसतात. दक्ष म्हटलं की दक्ष राहायचं, ही संघाची पद्धत आहे आणि सरकार त्यांचंच असल्यामुळे त्यांनी समरसता शब्द आणणं एका दृष्टीने स्वाभाविक आहे. परंतु भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने, बाबासाहेबांच्या मूलतत्वांच्या दृष्टीने जो काही विचार आहेत, जे काही सर्व समाज, भारतीय समाज जो मानतो, त्या विचारांना सर्वांपासून दूर नेण्याचा हा काहीतरी कट कारस्थान आहे. आपण पाहतोय की आधी पटेलांचं अपहरण केलं, नंतर गांधीजींचं केलं, आता आंबेडकरांचं सुरू आहे आणि काही दिवसांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं अपहरण होण्याचं काही फारसं हे नाही, त्याला अजून वेगळे शब्द फार तर हे लोक देतील. ठीक आहे, चला ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. अपहरण नाही होणार, पण त्यांच्या विचारांचं अपहरण होईल का ही चिंता तुम्हाला सतावते. रत्नाकर महाजन, आता तुमच्याकडे तुम्ही समता मानता की समरसता मानता? म्हणजे जे विश्लेषण संजय सोनवणे यांनी केलं आहे की समतेमध्ये प्रत्येकाला आपलं स्वतःचं अस्तित्व आहे आणि आपण सगळे एक संघ आहोत. समरसतेमध्ये प्रत्येकाचं अस्तित्व नाही आहे, त्या गटाचं, त्या समूहाचं, त्या देशाचं अस्तित्व आहे. काय तुमच्या काँग्रेसची काय भूमिका आहे? खरं तर समता ही समरसतेची पूर्व अट आहे. समतेशिवाय समरसता शक्य नाही. पण चातुर्वर्ण्याचं समर्थन करणाऱ्या गोळवलकर गुरुजींच्या आधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं समतेच्या विचाराला वळसा घालण्याच्या उद्देशानं समरसता हा शब्द प्रचारात आणला. समतेशिवाय समरसता ही सैद्धांतिक पातळीवर शक्य आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतं. म्हणजे काय तर हे जे काही बाकी सगळं आहे ते विसरून जा तुम्ही. शेवटी जे काही आपण आहोत ते आहोत. आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे. आपसात भांडून काही चालणार नाही. त्यामुळं आपण एकत्र आलं पाहिजे, एकमेकांची समरस झालं पाहिजे, बाकीचं आपण नंतर बघू असं म्हणून समता पोस्टपोन करण्याचा उद्देश यामध्ये आहे. त्यामुळं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे समतेशिवाय समरसता शक्य नाही. पण समतेचे प्रश्न हाताळण्यात
यश येईल की नाही याबद्दलच्या शंकेपोटी समरसता हा, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भिकुजी इदाते सरसंघचालक असताना सामाजिक समरसता मंच या नावाने एक वेगळी संघटना उभी केली आणि त्याच्या वतीनं हा शब्द प्रचारात आणण्यात आलेला आहे. आणि राष्ट्रसंघ ही बीजेपीची माता असल्यामुळं बीजेपी त्याशिवाय बाहेर दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. आंबेडकर सर्वांचे आहेत हे खरंच आहे, त्याच्याबद्दल काही वाद घालण्याचं कारण नाही, पण ट्रॅक रेकॉर्ड काय हे बघितलं पाहिजे. आपल्याला जर आठवण करून द्यायची असेल तर आंबेडकरांचं रिडल्स इन हिंदुइझम या नावाचं जे पुस्तक महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलं होतं त्यावेळेला त्याच्या विरोधात जी निदर्शनं झाली त्या निदर्शनामध्ये कोण कोण सहभागी होते ह्याची जरी वर्तमानपत्राच्या जुन्या फाईल्स आपण काढल्या त्यावर कुणी कुणी काय काय दिवे पाजळले होते, मुक्ताफळं उधळली होती, हे जरी आपण काढलं तरी आपल्या लक्षात येईल कुणाचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे. त्या रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकावर वाद झाला त्यावेळेला दलित संघटनांनी हुतात्मा स्मारकापर्यंत जो मोर्चा आणला होता तो मोर्चा झाल्यानंतर त्या हुतात्मा स्मारकाचं शुद्धीकरण कोणी करून घेतलं हे सुद्धा आपल्याला जुन्या वर्तमानपत्राच्या फायली काढून त्याची शहानिशा करता येईल. या पार्श्वभूमीवर आंबेडकर कुणाचे या प्रश्नाचा आपण विचार केला पाहिजे. चला केशवजी बोला. ट्रॅक रेकॉर्ड की आपणच आपला ट्रॅक रेकॉर्ड तपासावा अशी माझी खरोखर विनंती आहे. येस, भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था राष्ट्रसंघ आहे आणि आम्हाला आमचे पक्ष विचार बदलायची सवय पण नाही. दुसरा मुद्दा, आपलं ज्ञान किती एखाद्या संस्थेविषयी बोलताना किमान त्याच्याबद्दल माहिती घेऊन बोलली पाहिजे आणि आपण ज्येष्ठ आहोत तर त्यामुळे ती अधिकच भान असलं पाहिजे. भिकुजी इदाते हे कधीही सरसंघचालक नव्हते याची किमान माहिती आपल्याकडे, म्हणजे इतका साधा सरसंघचालकांची नावं सगळ्यांना माहिती आहेत, त्यात भिकुजी इदाते सरसंघचालक ते करून टाकलं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. पुढचा मुद्दा, मगाशी त्यांनी फार छान सांगितलं की कुणी ते धुतलं, हुतात्मा चौक कुणी धुवून काढला वगैरे वगैरे. ज्या त्यांनी धुवून काढला ते आपल्याच वळचणीला आपल्याच पक्षाचे गेले अनेक वर्ष बसलेत, त्यावेळी का आपली दातखिळ बसली होती. मुळामध्ये प्रश्न असा आहे की केवळ शाहू फुले आंबेडकरांचं नाव चर्चेला घ्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र कृती काही करायची नाही. संघाला कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजकारणासाठी वापरायचं वाटले नाही. तुमच्या अधिक माहितीसाठी सांगतो, आजही संघाच्या प्रातस्मरण जे आहे म्हटलं जातं, एकात्म स्तोत्र म्हटलं जातं, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा प्रकारचे कुठून तरी आज उठलेत आणि काल काहीतरी नवीन घोषणा केली. अशा प्रकारची चर्चा, भूमिका ज्या ज्यावेळी विषय आला, ज्या ज्या वेळ आली त्या त्यावेळी संघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पूरक असलेली, मी इथं 2-3 उदाहरणं देतो. डॉक्टर बाबासाहेब ज्यावेळी मराठवाडा विद्यापीठाला नामांतराचा विषय आला त्यावेळी संघाने त्यावेळी पाठिंबा दिला. दुसरा मुद्दा, ज्यावेळी त्या मंडल आयोगाचा विषय आला त्यावेळी त्यावेळी भारतीय जनता पार्टी असेल, संघाने असेल त्यावेळी पाठिंबा दिला. या गोष्टी आपल्याला विसरून चालणार नाही. त्या विचाराला पूरक असणारी भूमिका वेळोवेळी भारतीय जनता पार्टीनी किंवा संघाने घेतली आहे. आता आम्हाला उठसूट त्याचं राजकारण करायचं जे काँग्रेससारखं चाललेलं असतं तसं आम्हाला करायची वाट नाही. बाकी मगाशी सोनवणे बोलले की काय यांना हुकुमशाही दिसते, यांना हे काय दिसतं, आता कुणाला काय. शेवटी असं मगाशी गवईने एक चांगला मुद्दा मांडला, विचार शेवटी तो जातोय लोकांपर्यंत, ते महत्वाचं असतं. आता प्रत्येकाला म्हणजे आपण विलास माझं पूर्ण होऊ दे, विलास माझं पूर्ण होऊ दे, विलास माझं पूर्ण होऊ दे. विचारांच्या एकीकडे असं म्हणायचं की विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे, विचार लोकशाही आहे, सगळ्या विचारांना मान्यता असली पाहिजे, एकीकडे असं म्हणायचं. आणि दुसरीकडे मात्र एखाद्याने विचार मांडला तर ते लगेच तो मात्र म्हणजे तो म्हणजे त्यात काही तथ्यच नाहीये, आमचंच तेवढं खरं. म्हणजे ह्याच्यामध्ये समरसतामध्ये यांना कुठून हुकुमशाही दिसली हे मला माहित नाही. बरं, हे अर्थ काढणार आणि त्याच्यावर शिक्के मारणार. प्रत्यक्षामधलं वर्तन ते संघाचं असो आता भारतीय जनता पार्टीचं असो, ते प्रत्यक्षातलं वर्तन बघितलं जाणार नाही. ते सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला पूरकच राहिलेलं आहे. आणि म्हणून मगाची जी 3 उदाहरणं होती डॉक्टर गवईने दिलेली, ती सुद्धा ठिकाणी विचारात घेतली पाहिजेत. आम्हाला राजकारणासाठी वापरायचं नाही, आमच्या खरोखर त्या विचारावर श्रद्धा आहे आणि म्हणून आम्ही ते करतो.